तर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली। एकीकडे आज एक्सप्रेस वेवर मिसिंग लिंकचं लोकार्पण होत असताना दुसरीकडे एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। दोन्ही मार्गावर वाहनांच्या सुमारे 3 ते 4 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या। तर खंडाळा घाटातून वाहतूक कोंडीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गोपाल मोडकरे यांनी। मुंबई पुणे महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाली आहे। मी सध्या एक्सप्रेसवेवरील खंडाळा घाटामध्ये आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणामध्ये पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाली आहे। वाहनांच्या 3 ते 4 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत। तर काही ठिकाणी अतिशय संत गतीने वाहतूक सुरू आहे। वाहतूक पोलीस जे आहेत ते 15-15 मिनिटाच्या अंतराने एक रस्त्यावरील वाहतूक सोडवून वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण पाहू शकतो की सध्या सलग 3 दिवस सुट्ट्या आल्या आहेत आणि त्यातही आज मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मिसिंग लिंकचं उद्घाटन करण्यात येत आहे। त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। पुढील काही तास ही वाहतूक कोंडी राहण्याची शक्यता आहे। कडाक्याच्या उन्हात वाहतूक कोंडीचा जो फटका आहे तो प्रवाशांना बसत आहे। त्यामुळे ही वाहतूक कोंडी तात्काळ सोडवण्यात यावी अशी मागणी आता प्रवासी करत आहेत। गोपाल मोडकरे, साम टीव्ही न्यूज, पुणे। तर खंडाळा घाटामध्ये प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आणि यावेळेस संतप्त नागरिकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत। यावेळेस त्यांनी प्रशासनावर आपला संताप व्यक्त केला। वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आपण खंडाळा टनेल जवळ पुण्याला मुंबईला जाणारी वाहतूक थांबवलेली आहे आणि ब्लॉक घेऊन हा पॉईंट 4400 नाव आहे। त्या ब्लॉक मधून आपण रॉंग साईडनी गाड्या काढत आहोत। दोन्ही लेन पुण्याला जाणाऱ्या वाहतुकीसाठी वापरत आहोत जेणेकरून घाटातलं ट्रॅफिक क्लिअर होईल। आता लास्ट 1 तास झाला आम्ही गाडीत आहोत आणि मध्ये अर्ध्या तासाचा जाम लागला। परत थोडंसं त्यांनी रिलीफ केलंय बहुतेक असं वाटतंय। म्हणजे थांबवलेलं ट्रॅफिक आहे, सगळे लोक खूप परेशान आहेत। आम्ही चुकीचा दिवस निवडला निघण्यासाठी। जर दुसऱ्या दिवशी निघालो असतो तर बरं झालं असतं। कारण हे मिसिंग लिंक केव्हा सुरू होणार आहे, आज सुरू होईल, त्यांनी काय फरक पडला तर पडेल। जवळजवळ 1 तास झाले इथंच अडकलो जागेवरती। पुढचं काही ट्रॉफिक काही क्लिअर होत नाही आहे सध्याची सिच्युएशन। अर्धा तास झालं इथं लाईनीतच थांबू नये। तो ब्लॉक टाकलेला आहे तो नेहमीच झालं ते शनिवार रविवारचं। पुण्याहून मुंबईला नेहमीच आहे, दर विकेंडला हीच तर आहे।